सर्व, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी बनवत आहे घरच्या डाळ तांदळापासून स्पंजी असा ढोकळा। तुम्ही बघू शकता छान असा फ्लफीनेस त्याला आलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। हे छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पिण्याच्या पाण्यामध्ये हे छान भिजत ठेवायचे। साधारण 7 ते 8 तास हे भिजू द्यायचं आणि झाकून ठेवायचं आणि हेच पाणी आपण दळायला वापरणार आहोत। तर आता छान तांदूळ भिजलेले आहेत, तर आता मी ते ग्राइंड करून घेत आहे आणि ग्राइंड करताना त्याच्यामध्ये मी थोडी दही घालत आहे आणि या पद्धतीने दळून ते रात्रभर झाकून ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता किती सुंदर असा फ्लफीनेस आलेला आहे। त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं ते आता। तर यामध्ये आता आपण त्या सर्व वस्तू टाकून घेऊया। तर मी हिरवी मिरची लसूणचा ठेचा केलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेत आहे मी। त्यानंतर मीठ मी टाकून घेणार आहे। चवीनुसार आपण मीठ मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि सर्व एकत्र करून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि या स्टेजला थोडंसं तेलही टाकायचं आहे। मी विसरून गेले होते, तर तुम्ही नक्की टाका आणि थोडीशी हळदही टाकायची आहे। मी तेल आणि हळद या 2 गोष्टी विसरले होते। आणि आता हे मिक्सचर तयार झालेलं आहे, तर यातलं अर्धं आपण वापरणार आहोत कारण हे 2 वेळा करावं लागणार आहे। तर मग अर्धं मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि जे अर्धं आहे त्यामध्ये मी इनो टाकून घेतलेलं आहे आणि इनो टाकून ते लगेच मिक्स करायचं, लवकर करायचं कारण इनो नंतर ते फुलायला लागतं पीठ जास्त। आणि कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे मी आणि कुकरही तापत ठेवलेला आहे। तर लवकर पीठ टाकून त्याच्यामध्ये कुकरमध्ये हा कुकरचा डबा मी ठेवून देत आहे आणि 10 ते 15 मिनिट वाफत ठेवायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ताटातही करू शकता, माझ्याकडे तेवढं मोठं ताट नव्हतं त्यामुळे मी तसं केलं। तर छान फुलून आलेला आहे ढोकळा तुम्ही बघितलं। तर आता मी तडका तयार करत आहे त्याच्यासाठी। तर तेल तापलं आहे मस्त, छान मोहरी तडतडली, त्याच्यानंतर त्याच्यात मिरच्या टाकायच्या, मस्त छान अशा फ्राय करायच्या। सो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्हाला कुठल्या विषयांवर अजून माझे व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला सांगा। सो तडका आपला रेडी झाला आहे, तर मी छान तो या ढोकळ्यावर टाकून घेत आहे आणि तोही थोडा गार झालेला आहे। त्यानंतर मस्त असं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलरही आलेला आहे। हा ढोकळा तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता। त्याचप्रमाणे याच्यात आपण साखरेचं पाणी करूनही टाकू शकतो, ज्यांना गोड आंबट आवडत असेल त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे। तर मी ते साखरेचं पाणी नव्हतं तयार केलं, ते करण्यासाठी आपल्याला जेव्हा आपण मिरच्या फ्राय करतो तेव्हाच थोडीशी साखर आणि पाणी घालायचं असतं आणि त्यानंतर ते पूर्ण छान शिजलं की मग हे ढोकळ्यावर ते पाणी टाकून घ्यायचं असतं या पद्धतीने। सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।